हाय सगळ्यांना. खूप छान मजेदार मुद्दा एक घेऊन यायचा आहे बरं का मला. पण सकाळपासून आज ना ते हादसा झालाय ना, दुर्घटना. अव माणसाला कसं वेगळंच होतंय ना हो. काय बोलायचं आता. म्हणजे आता सोशल मीडियावर काही ना काही मुद्दा तर घेऊन येत आहोत आम्ही क्रिएटर लोक. आणि माझ्याकडे खूप अश्लील खराखुरा ह्या वासनेवरचा मुद्दा आहे बरं का. पण मी ते बोलू शकणार. म्हणजे सकाळपासून ह्या सोशल मीडियावर बऱ्याचदा फोन हातात घेतला की ते घटना घडली ना, देवाला गेलेली आणि त्यांची गाडी हिरीमध्ये पडली आणि खूप लोक त्याच्यामध्ये. एक बाळ आहे बरं का. आणि ते सारखं दाखवायले तर लोक नाही दाखवायचं तसं. मग माहिती आहे का. हा म्हणजे लयच मस्त आहे बघा, लयच छान आहे. पण ते मान कशी टाकते माहितीये. माणूस डिप्रेशन मध्ये जात आहे अशानं माहितीये. कसं सोशल मीडियावर बघा एक टाइमपास म्हणून आपलं दुःख सुख आणि एक आपल्या वदवदीचं आयुष्य साईटला करून कुठंतरी ह्या सोशल मीडियावर मज्जा वाटत गेली. व सोशल मीडियावर ना मज्जा वाटत गेली. व्हिडिओ वगैरे टाकायची हे ते. आणि तिथून पुढे जे लोक आपल्याशी वागतात त्याला सुद्धा हँडल करायची सवय झाली. पण बऱ्याचदा माणसाचं ना खरंच ब्रेन वॉश होतं आणि माणूस डिप्रेशन मध्ये जाण्याच्या लागात येतय. आणि ह्या सोशल मीडियावर ना जे माणूस असं म्हणजे एकतर एकदम असं कुठलीही प्रतिक्रिया न देता गपचिप शांत राहील ना, ते तरी मजा घेत असेल बरं का स्वतःच्या आयुष्यासोबत ह्या सोशल मीडियावर. आणि जे माझ्यासारखं तडतड असतं ना त्याला नाही आनंद घेता येत 100%. पण एक विचार मला येतोय, आपण शांत राहायचं. लोकांनी आपल्याला काय जे बोलायचं ते बोलायचं, समजायचं काय 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 म्हणजे आपलं जे काम करायचंय ते करायचं. मला असे बरेच देतात बरं का. म्हणजे सांगतात लोक मला बरेच, लक्ष देऊ नको लक्ष देऊ नको. पण कधी कधी रिॲक्ट होते मी. आणि कोणाला माहित नसतं कोणाचं अंतकरण कसं आहे. म्हणजे जे दिसतंय तसंच आहे का अजून काही वेगळं. लोक बघा दाखवायला खूप वाईटपणा दाखवतात. काही लोक ज्याला अनुभव घेतलेला आहे ना त्यानं, ते लोक त्यांच्यामधला वाईटपणा जगाला दाखवतात. पण ते वाईट नसते तर हे त्यांच्या अंतकरणाला माहिती असतंय. त्यांना जे लोक ओळखीत त्यांना माहिती असतंय. आणि जे लोक खरोखरच वागणुकीमध्ये सुद्धा खूप खालच्या थराला वागणारे, डायरेक्ट नवरे सोडून दुसऱ्या संग राहणारे, दुसऱ्यांचे संसार मोडून दुसऱ्यांच्या लेकरा बाळाच्या बायका पोरांच्या तोंडातला घास काढून त्यांचं भरीत येतात. आणि सोशल मीडियावर एवढं प्युअर दाखवतात ना
तोंडातून जबान निघत नाही त्यांच्या. आम्ही लय चांगल्या संस्कारातून, लय चांगल्या घरातून, लय खानदानातून, प्युअर. अहो खोटं सांगत नाही, सत्य आहे. ह्या सोशल मीडियावर आहेत तशा बाया. पण कुणकडे मन घातलं का नाही तर तिथंच चाललंय बघा. काही बी म्हणा तुम्ही. ते तांदूळवाडी पंढरपूरच्या तिकडं त्या भागात झालंय. देवदर्शनाला एक टेम्पूच गेला होता व कार्प्यू का काय म्हणते ते, कार्प्यू नाही वाटतं माय, टेम्पू सारखंच आहे त्याला, काय म्हणतात की बघा. ते कसं झालं असन, काय झालं असन, रात्रीचा प्रवास केलेला असेल का, म्हणजे डायरेक्ट ते हिरीत सगळेच गाडीच गेली म्हणल्यावर माणसं बिनसं मधल्या मधातच. पण जे लेकराचं मी बघायले ना ते काळजाला 5-6 महिन्याचं लेकरू असेल आणि लयच मस्त आहे. गुलाबी ड्रेस आहे त्याच्या अंगावर. बाई तुम्ही फील करून बघा. मी जशी फील करते ना तसं तुम्ही बघा फील करून. पाण्यामध्ये पडले असते लेकराचं, म्हणजे काय झालं असेल, काय झालं असेल हे विचार करूनच मला मी मन भटकावायला बघायला इकडं तिकडं. पण शक्य नाही. अहो आता जेवायला बसले बघा मी, आणि तसंच आहे इथं जेवायला घेतलेलं. फक्त कोरभर भाकर खाल्ली आणि जशाला तसं ठुल्याला आहे ताट माझं. मी एकटीच असते आधीच घरात आणि डोक्यात विचारच चालते तर दुसरे काढते घेते वेळ ह्या सोशल मीडियावर, बोलते काहीतरी बडबड करते. आणि हे असे मुद्दे ना मला नाही तर घेऊन येऊ वाटत ह्या सोशल मीडियावर, म्हणजे नाही बोलू वाटत मला. मी इमोशनल आहे जास्त, मी दुःख बघितलेलं आहे जास्त. मला खूप मोठे अनुभव आलेले आहेत त्या माणुसकीचे, आपलेपणाचे, आपुलकीचे आणि आपल्यापासून आपले कायमचे लांब जाण्याचे, ते कधीच परत नाही येण्याचे, असे बरेच अनुभव आहेत मला. मी माझ्यात सुखी राहायला बघते हो, मी माझ्यात सुखी राहायला बघते. सोशल मीडियाचा आधार घेतलेला आहे आणि सोशल मीडिया पुरतच वागते मी, की बाबा लोकांना जे माझ्यामध्ये दिसतंय त्यांचा दृष्टिकोन आहे त्याला आपण नाही बदलू शकत. पण खूपच पर्सनली जर टॉर्चर होईल असं कोणी आपल्यावर एक सिंतुडे फेकायचं काम केलं ना तर मग तिथं मला कंट्रोल पण होत नाही. तिथं मात्र म्हणजे कसं असतं बघा, एक आई असते ना, कितीही गरीब गाय असू द्या, पण जेव्हा तिच्या बछड्यावर येते ना, मुलांवर, तीच गरीब गायीसारखी माय वाघीण बनते का नाही. त्याचप्रमाणे आपल्या इज्जत आबरूसाठी आपण कुठं कमी पडत नाही बघा. वाचवण्यासाठी आपण आपल्या स्वतःला वाचवता आलंच पाहिजे. व त्याच्यामुळं लोकांना दिसतंय माझ्यातला वाईटपणा, तर मला फरकच पडत नाही काही. मला फरक पडतो कोणाचा असा वाईट होताना बघवत नाही मला, तिथे मला फरक पडतो. माझं कोणीच नसू द्या. मला राग केव्हा येतो, जेव्हा माझ्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर मग ते माझ्या नजरेमध्ये वाईटच आहे ना.
त्याला भावना त्या नाहीत, त्याच्या मनात आपल्याबद्दल किवदयाच नाही म्हटल्यावर त्याला चांगलं मी कसं म्हणू, त्याच्याबद्दल मला कसं म्हणजे डोळ्यात पाणी येईल का माझ्या? नाही हो. पण आपला संबंध नाही, पण एक माणसाची माणुसकी आणि आपल्याला शेवटी काय करायचं असतं कोणावरून, पण आपल्यातलं एक मातृत्व जाग होतं तुम्ही किती हे असू द्या, असं क्रूर म्हणजे स्वभाव तुमचा कितीही कसाही असू द्या, एक छोटं बाळ त्याला असं वाटतं की असं हलवून हलवून जागी करावा. हो, वाटतं मला. ते मान जेव्हा टाकतं ना तेव्हा लयच कसं तरी व्हायलंय, नुसतं धसकून व्हायलंय. आणि काय हो, त्याच्या पायात पैंजण आहेत, हातात वाळे आहेत, कडे आहेत, म्हणजे खूप खूप छान आहे ते बाळ. गुलाबी कपडे आहेत. आणि का त्याला जन्म मिळाला असेल एवढा 4-5 महिन्याचा, 6 महिन्याचा? का जन्म मिळाला असेल मला काही? मी अशी विचार करत राहते बघा. मग बघा, म्हणजे माझ्या आतून तसे विचार येतात. आणि हे असे जर मी मुद्दे घेऊन आले तुमच्या समोर तर ते बोलायचं लांब राहतं, डोळ्यातून पाणी जास्त येतं, भावुक होते, मग धडा 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 रडाय चालू झालं तर कंट्रोल होत नाही मला. तुम्हाला सांगते मी, जेव्हा माझ्यावर वाईट वेळ होती ना त्या टायमाला मला कोणी म्हणत नव्हतं जगन म्हणून. एवढी परिस्थिती माझी बेकार झाली होती. त्याच टायमाला माझ्या आयुष्यात बिचारा एक जण कसाही असू द्या ते कंट्रोल मला करीत होता. कारण की मला माझ्यासारखं कुठंतरी समजून घेतोय. पण मी माझ्यामध्ये नव्हतेच ना तवा. मी माझ्या स्वतःलाच ओळखीत नव्हते. फक्त मी माझ्या मुलाचं ऐकायचं आणि माझ्या भावाचं ऐकायचं. म्हणजे भाऊ जे म्हणतो तसं मग आपण वागायचं. कसं? गोळ्या खायला दिल्या तर गपगुणानं ह्या मला गोळ्या खायच्या हे मी समजून घ्यायचं. ही गोरभर भाकर आता मला खायची आहे. आता मला बडबड करायचं नाही, शांत बसायचं आहे. अशा गोष्टी होऊन गेले, ते गेज निघून गेले दिवस माझे. हो, माणसात केव्हाच आले मी. आणि तेव्हापासून मग मी सायलेंटच नाही, व्हायलेंट झालेली बाई आहे. पण हळवं मन त्याच्यावर दगडच ठेवू शकत नाही. कळलं का? माझं हळवं मन त्याच्यावर दगड ठेवू शकत नाही. खूप वाईट झालेलं आहे. बरेच माणसं त्यामध्ये अपघातात गेलेले आहेत. आणि जे व्हायरल जे झालंय ते त्या लेकराचं लय झालंय. हिर ती गाडी आणि ते लेकरू असं नजरातून जायच नाही. आता संध्याकाळी नवरा आला की नवऱ्याला तेच माझं घरानं झोपूस तर 3दा फोन आलाय नवऱ्याचा माझा. म्हणजे सकाळी मी ते गेल्याच्या नंतर फोन बघत बसली. आता फोन बघत बसल्यावर त्यांना वाट लावलं, झाडझूड केली, बाहेर बसले. बाहेर बसल्यावर म्हणलं माय मी व्हिडिओ टाकले नाही तर काय नाही काल, आणि मग आज डॉलरच पडलेत का नाही की बघावे, म्हणून मी ते डॉलर चेक करायला गेले होते. डॉलर चेक केले. तर मग डॉलर चेक केल्याच्या नंतर
ते चॅनलवर माझ्या जायचं होतं मला, म्हणून मी युट्यूब खोललं तर ते येत राहिली व्हिडिओवर. तर मग सकाळ एक व्हिडिओ ते बघणं टाकणं तिथल्या तिथंच बसून, आणि पुन्हा मग इंस्टाग्रामवर माझ्या सकाळ संध्याकाळी व्हिडिओ मी टाकीते. मग सकाळी व्हिडिओ टाकायला इंस्टाग्राम खोललं मी. इंस्टाग्राम खोललं तर सकाळपासून बातमी तीच येईल काय ह्याची बाई व्हिडिओ टाकीते. आपले जे व्हिडिओ मला शेअर केलेले असते तर माझ्या मित्रमंडळीनं, माझ्या मैत्रिणीनं, मी थोडीशी अशी म्हणजे आता माझे मुलं गेलेत, म्हणजे माझ्या बहिणीचे मुलं गेलेत ना माझ्यापासून, शाळा चालू झाल्यामुळे त्यांच्या. तर मी कशी अस्वस्थ राहते बघा, एकटी घरामध्ये. आता मुलांची सवय झाली होती, 1 महिना मुलं होते माझ्यापाशी, आणि ते गेल्याच्या नंतर मी एकटी झाले. मला करमत नाही. व्हिडिओ कॉलवर तर बोलत आहो आम्ही. मग ते काय करीत येतात मला ना असे गौतम बुद्धाचे हे असं म्हणजे त्यानं सेंड केलं एखादी पोस्ट, मग मला गौतम बुद्धाच्याच पोस्ट येत येतात मी बघायला गेल्यावर. मग त्याच्यातल्या मला आवडल्या त्या मी डाउनलोड करते आणि माझ्या चॅनलवर अपलोड करीते, म्हणजे इंस्टा आयडी वर. असं आहे. तर आपण आपल्यात राहायचं हो. मी माझ्यातच राहते, मी माझ्या स्वतःलाच वेळ देते, मी माझ्या स्वतःमध्ये मगन असते, अशी गोष्ट आहे. पण कधी कधी हे असं आपल्या समोर येतं ना तेव्हा पचवता येत नाही मला, म्हणजे ते सहन होत नाही मला. माझ्या डोळ्यासमोर ना ते 5-6 महिन्याचं लेकरू तेच दिसायले. एवढं छान आहे ना, लयच मस्त आहे की हो. का म्हणून तसं केलं असं देवानं? हाय का देव? आणि शेवटी देवाला गेले होते म्हणते, आणि देवावरून वापस आल्याच्या नंतर, दर्शन करून आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत असं का घडावा? बरं, ज्याचं मरण ज्याच्यात आहे ते त्यांच्यासोबत तसं घडत आहे आणि होत आहे. पण मग एवढ्या कमी वयामध्ये मग जन्मच कशाला द्यायचा आहे? जन्मच का झाला त्या बाळाचा? लय बेकार. असं बघायला गेलं तर अहो किती बी सडत येत ना लोक, त्यांना मरण नाही येत. खरं आहे का नाही सांगा तुम्ही? ज्यांना गरज आहे त्यांना मरण येत नाही, ते तसेच सडत येत, जागेवर हागणे मुतणे सगळं त्यांचं. आता कसं काय तुम्हाला सांगू? आता मी मोक म्हणायले एक मुद्दा घेऊन येईन मी, मस्त आहे रियालिटी, आणि त्याच्यामध्ये ना ती चाट मी टाकू शकते बरं का, पण शेवटी चाट नाही टाकायची. मला ती चाटच पाठविली आहे. चॅटिंग मला पाठविली आहे, आणि ती मी सगळी वाक्य ना वाक्य वाचलंय. आणि इथं व्हिडिओला चॅटिंग टाकली तर ते उघडकीत येत आहे, त्याच्यामुळे ते चॅटिंग टाकू शकत नाही, ते वाचायचंय आणि ते पुन्हा तुमच्या पुढे मांडायचंय मला, असं आहे. तर आता गोळी घेतली मी बघा बीपीची, कोरभर भाकर खाऊन, आणि बसले, हातात फोन घेतलाय जराशी. तर म्हणलं बघावा जराशी फोन, गाणं अपलोड करून ठेवलंय, जायचं उडून म्हणलं. त्याच्यावर एखादी पोस्ट तिथं फोटो चिपकवून ठेवावे डाउनलोड करून, म्हणजे संध्याकाळी टाकायला येते. तर असला खेळ असतंय, कळलं का? तर तेच आलं माझ्या पुढं अनेक व्हिडिओ.
त्याच्यानं